गुड इव्हिनिंग मित्रांनो. काही गोष्टी मनातल्या तुमच्यापर्यंत मांडायच्या आणि सोशल मीडियासारखं चांगलं माध्यम नाही आहे तुमच्यापर्यंत मांडण्यासारखी ह्या गोष्टी. कुणाला अतिशयोक्ती वाटतं, कोणी हसतं, कोणी कमेंट्स वेगळ्या वेगळ्या करत असेल. परंतु मी ठरवलं आहे की आपल्याला जे वाटतं ते मांडावं, ते जगासमोर मांडावं. कुणाला आवडेल, कुणाला नाही आवडेल, कुणाला चांगलं घेता येईल तो चांगलं घेईल, ज्याला नाही घेता येईल तो नाही घेणार. पण कायम असं असतं की दुसऱ्याचं चांगलं हो ही अपेक्षा कधी कधी स्वतःची उपेक्षा होते. म्हणजे आपल्याला वाटतं ना की दुसऱ्याचं चांगलं हो ही आपण अपेक्षा करतो, पण कधी कधी आपलीच उपेक्षा होऊन जाते. टोमणे मारणाऱ्याचे दुखणे हेच की समोर स्पष्ट बोलता येत नाही म्हणून टोमणे मारत राहायचं. तर ह्या गोष्टी पण त्याच्यामध्ये असतात. म्हणून मी आपला छोटासा एक प्रयत्न करतो की काहीतरी तुमच्यासमोर मांडावं, काहीतरी कागदावर लिहितोय तर तुमच्यासमोर पण ते यावं. कागदावर लिहून त्या वहीत बंद असण्यापेक्षा सोशल मीडियाद्वारे तुमच्यासमोर यावं. कारण आजकाल मला माहिती आहे की खूप लोक, मला नाही माहीत की किती लोक पुस्तकं वाचतात घरी आणि किती लोक नाही वाचत हे मला माहीत नाही. पण सोशल मीडिया मला वाटतं 90% लोक तरी सोशल मीडियावर असतात आणि चांगल्या पोस्ट टाकल्या तर ते बघतात. म्हणून मी म्हटलं की एखादी पोस्ट आपण पण टाकावी चांगली. जे मी लिहिलंय तेच तुमच्यासमोर मांडतोय. तर त्याच्यामधल्या काही गोष्टी आहेत. ते चेहऱ्यावरी स्मित हास्य सावरत गेलो, चेहऱ्यावरी स्मित हास्य सावरत गेलो, काही घडलेच नाही असे वावरत गेलो. 5-6 महिने झाले पप्पांना जाऊन, 7 महिने होत आले. पण मी म्हटलं ना की या दुःखातून सावरणं अजूनही शक्य नाही आहे, सावरत नाही आहे. का होत नाही ते माहीत नाही. म्हणून तर म्हटलं की चेहऱ्यावरी स्मित हास्य सावरत गेलो, काही घडलेच नाही असे वावरत गेलो. खळखळून हसायचो डोळ्यात पाणी येऊस्तोवर, खळखळून हसायचो डोळ्यात पाणी येऊस्तोवर. सर्वांपासून खळखळातली लपवत गेलो, सर्वांपासून खळबळातली लपवत गेलो. कारण कुणाला काय सांगू माझ्या आतमध्ये काय चाललं आहे आणि समजून घेणारं कोण आहे असं की ज्याच्यापाशी आपण हे मांडावं. असं कोणीच नाही. तर माध्यम काय आहे? वही, पुस्तक आणि तुम्ही सोशल मीडियावरचे माझे मित्र, हेच माझं माध्यम आहे ज्यांच्यासमोर हे मांडू शकतो. बाप काय असतो हे मला तुम्हाला सांगायची गरज नाही. बाप तो आहे जो मुलांना खांद्यावर बसून समोरचं जग दाखवतो की ह्या जगात कसं चालायचं, तो बाप असतो. आणि त्या बापासाठीच हे सगळं लिहित असतो. कमतरता असली की आतुरता वाढते, कमतरता असली की आतुरता वाढते. हसरा चेहरा म्हणजे जखमेवरची खपली, हसरा चेहरा म्हणजे जखमेवरची खपली. आतून काय भळबळतं ज्याचं त्यालाच माहीत असतं, आतून काय भळबळतं ज्याचं त्यालाच माहीत असतं. सगळ्यांना वाटतं की हा खुश आहे, हा फिरतोय, हा खेळतोय, बागडतोय, याला काही दुःख नाही. पण जेव्हा या क्लिनिकच्या 4 भिंतीमध्ये बसतो, जेव्हा पप्पांचे फोटो बघतो, जेव्हा पप्पांना मिठी मारलेला फोटो बघतो, तेव्हा आतमधून काय जखम भळबळते हे मला माहीत असतं. म्हणून मी म्हटलं ना की हे काहीतरी कुणापाशी व्यक्त व्हायचं म्हणून ह्या वहीत व्यक्त होतो. आणि या वहीतून तुमच्यासमोर येतो की माझं जे दुःख आहे ते मला वाटतं प्रत्येक बाप गेलेल्यांचं दुःख हेच असतं. आणि मी म्हणतो ज्यांना आहे त्यांनी जपा, त्यांना समजा. त्यांनी आपल्याला हे जीवन दिले, त्यांनी हे आपल्याला दुनिया दाखवली, तर त्यांना जपा. त्यांच्यासाठी हे माझे प्रयत्न असतात. माझे सोशल मीडियाचे पोस्ट तुम्ही कुठलेही बघा, एंटरटेनमेंटिंग कधी नसतात. मी जे काही लिहितोय, जे काही पोस्ट करतोय ते मनापासून करतो. कुणाला चांगलं वाटतं की नाही वाटत मी याचा विचार करत नाही. मला चांगलं वाटतं म्हणून मी ती सोशल मीडियावर पोस्ट करतो आणि तेच लिहितो. अजून एक छोटंसं, वेदनेला ताकद बनवलं की सगळं सोपं होत जातं. वेदनेला ताकद बनवलं की सगळं सोपं होत जातं. काळजी करणारे गमावले की आयुष्याला काजळी लागते. कधी कधी दुःखाकडे पाठ करावी लागते, तुटणाऱ्या धाग्याला गाठ मारावी लागते. कधी कधी दुःखाकडे पाठ करावी लागते, तुटणाऱ्या धाग्याला गाठ मारावी लागते. काही सुंदर डाव मला कळतात, अलगत काही जण मला टाळतात. काही सुंदर डाव मला कळतात, अलगत काही जण मला टाळतात. गरज असली की मागे पळतात, गरज संपली की मागं वळून बघतात. गरज संपली की बघून वळतात, गरज संपली की बघून वळतात. कळप सोडून एक गाय हरवावी तशी झोप हरवली आहे. कळप सोडून एक गाय हरवावी तशी झोप हरवली आहे. रोज तिला वेचणीला धरून आणावं लागतं आणि बांधावी लागते स्वप्नाच्या दावणीला, आणि बांधावी लागते स्वप्नाच्या दावणीला. आणि स्वप्नातच पप्पांना बघावं लागतं, स्वप्नातच पप्पांना आठवावं लागतं. कारण कितीही केलं तरी पप्पा समोर येत नाहीत, कितीही केलं तरी पप्पा समोर दिसत नाहीत, कितीही केलं तरी पप्पांचा तो हात आता खांद्यावर राहत नाही. म्हणून ही छोटीशी श्रद्धांजली पप्पा तुम्हाला.